हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या एका छोट्याशा चॅनलवर. आजचा दिवस म्हणजे आज आहे सॅटर्डे. आता सॅटर्डेच्या दिवशी ना मृदुलच्या स्कूलमध्ये मार्केट डे होता. आता माझं म्हणाल ना तर 2 दिवसापासून बिलकुलसुद्धा बरं वाटत नाही. त्याच्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर असा चेहरा सुजल्यासारखा वाटत होता. त्यात नशीब असं की आज टिफिनमध्ये आम्हाला भाजी पोळीच्या ठिकाणी दुसरं काहीही चालणार होतं. त्याच्यामुळे मला ते थोडंसं सोयीस्कर झालं. आणि त्याला पोहे विचाराल तर एनी टाईम त्याला ते आवडतात. त्याच्यामुळे आज टिफिनला मी मस्त असे पोहे करून दिलेले होते. आणि पोह्यांमध्ये जर कढीपत्ता नसेल ना तर त्या पोह्यांना एवढी विशेष चव लागत नाही. आज आवर्जून मी मस्त कढीपत्ता टाकून त्याच्यासाठी छान असे पोहे केले होते. आणि ना मार्केट डेमध्ये त्याला ना आज फ्रूट्स वगैरे सांगितले होते, त्याची सुद्धा मी तयारी करून दिली होती. आता जास्त काही ओझं मी त्याला दिलं नव्हतं. 4 पोमोग्रेनेट दिलं होतं आणि 1 पंपकिन असं दिला होता. कारण की कसं लहान मुलं लहान असतात, त्यांच्याकडनं एवढं ओझं घेऊन जाणं शक्य होत नाही. त्यांना फक्त काही कन्सेप्ट असतात त्याच क्लिअर करायच्या असतात. त्याच्यासाठीच त्यांनी ह्या ॲक्टिव्हिटी ठेवलेल्या असतात. आता ना इथे छान टिफिन मी पॅक करून दिला होता आणि ना फ्रूट्सला असं काही मी लेबल करून दिलेलं होतं. आता हे फ्रूट्स सगळे एका पिशवीत मी पॅक करून त्याला टाटा बाय बाय केलं होतं. आणि बाहेरचं वातावरण बघाल ना तर खरंच आज खूप छान झालेलं होतं. म्हणजे 2-3 दिवसापासून ना सतत पाऊस होता आणि ढगाळ वातावरणामुळे ना अजूनच आजारपण वाटत होतं. पण आज ऊन पडलेलं बघून खरंच खूप छान वाटत होतं. आणि कसंही गेलं 2-3 दिवसापासून ना मला मुळीच बरं वाटत नव्हतं. म्हणून म्हटलं चला बाहेर वातावरण छान आहे तर आपण पण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे, स्वतःकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मस्त असं छान मी थ्रेडिंग करून घेतलं होतं आणि ते रेझर असतं ना त्याच्यानेच मी थ्रेडिंग केलं होतं आणि फेसवरचे एक्स्ट्राचे हेअरसुद्धा काढले होते. आणि खरं सांगू का, चेहऱ्यावर इतका छान ग्लो आलं होतं आणि थ्रेडिंग म्हणाल ना तर खरंच खूप छान झालं होतं. मी तर आता ठरवलं आहे दोऱ्यापेक्षा ना त्या रेझरनेच थ्रेडिंग करायचे. मस्त छान आपल्याला हवा तसा शेप येतो आणि छान ग्लोसुद्धा येतो. आता तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्रायल करा. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की त्याला धार जास्त असते ना, त्याच्यामुळे ते जरा सांभाळून वापरावं लागतं. आता पटापट सगळे कामं करण्याचा माझा हट्टहास चालू होता. कसं असतं, गोळ्या घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे थोडंफार बरं वाटत होतं आणि बाहेर वातावरण पण छान होतं. म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले ना छान स्वयंपाक करून घेऊया. स्वयंपाक केला म्हणजे कसं सगळ्यांचा जेवणाचा प्रश्न मिटून जातो. आणि घरातलीच जर स्त्री आजारी असेल ना तर पूर्ण घर आजारी असल्यासारखं होतं. म्हणजे कोणतंच काम व्यवस्थित झालेलं नसतं, सगळीकडे पसाराच झालेला असतो. आणि खाण्याचं म्हणाल ना तर खरंच खूप हाल होत असतात. आता सिटीमध्ये म्हटलं आपण तर बाहेरून आपल्याला सहज अवेलेबल होत असतं, पण प्रत्येक वेळेस बाहेरचं खाऊन खाऊन तेच आपण आजाराला आमंत्रण देत असतो. त्याच्यामुळे ना मी शक्यतो कितीही बरं वाटत नसलं ना गोळ्या घेते आणि थोडंफार बरं वाटायला लागलं ना तर सगळ्यात पहिले काम मी हेच करून घेत असते. आता आजारी असल्यावर ना आपल्याला बाकीच्या गोष्टी एवढ्या विशेष जात नाही. म्हणून मस्त म्हटलं चला आज काहीतरी चेंज करूया. मस्त मिरचीचा खुरडा केला होता आणि त्याच्यासोबत छान असं पिठलं केलं होतं. आजारीपणात मला तरी ना भाजी पोळीपेक्षा असेच काही विशेष आयटम खायला खूप आवडतं. म्हणून मस्त ते छान केलं होतं. आणि बाहेर जर पाऊस पडत असला ना तर भाजीपाला नकोसा वाटत असतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला गोड वाटत असतात. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की घरात ना एखादी मुलगी पाहिजे जेणेकरून ती आपल्या आईला मदत करते. आजारपण असेल तर त्या हमखास मुलीची मदत होते. पण मला तसं काही जाणवलं नाही. माझ्या घरात 2 मुलं आहे, पण जेव्हा मी आजारी पडली ना त्यांना न सांगता त्यांनी घरातले सगळे कामं व्यवस्थित केले होते. आहेत ते छोटे पण त्यांना जमेल तसे ते त्यांच्या परीने छान अशी मदत करत होते. जे पोरं रोज घरात पसारा करत असतात, दंगामस्ती घालत असतात, पण ह्या 2 दिवसामध्ये त्यांनी घर इतकं छान ठेवलं होतं ना ते बघून खरंच खूप आनंद वाटला होता. आणि आज ना मला जरा जास्तच एक्स्ट्रा आनंदी होत होती, कारण की मला बऱ्यापैकी बरं वाटत होतं. म्हणून ना मी एक सोल्युशन तयार केलं होतं आणि त्याच्याने क्लिनिंग करूया असं मी ठरवलं. आणि ते सोल्युशन ना मी फर्स्ट टाईम केलेलं होतं. आणि जेव्हा मी ते क्लिनिंग करायला घेतलं ना तर खरंच इतकं भारी वाटलं ना, कारण नुसतं स्प्रे केल्यानंतर हलक्या हातानेच पुसायला घेतलं तरी इतक्या वस्तू चकचकीत निघत होत्या ना. त्याच्याने मी हे फ्रीज पुसलं, मिक्सर पुसलं आणि मला अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. पण अहो माझ्यावर चिडले की नको एकदम सगळं करू नको, कारण की आत्ताच तुला थोडंफार बरं वाटतंय, तर जास्त करशील तर अजून परत आजारपण वापस येऊ शकतं. म्हणून म्हटलं जाऊ द्या ठीक आहे, एवढंच भरपूर झालं. आणि गावाकडनं ना हा कढीपत्त्याचा वानोळा आला होता, तोच छान मी नीट क्लीन करून घेतला होता आणि सुकवून घेतला होता. असं केल्याने ना कढीपत्ता आपल्याला 10 दिवसाच्या ठिकाणी महिनाभर सहज जातो. आणि आम्हाला गावाकडनं आलेला असतो ना तर मी तो असाच प्रकारे स्टोअर करते. चला आजसाठी एवढंच, फॉलो नक्कीच करून घ्या. बाय.